मारण्याची ती ताकद या मैदानात आता दाखवणार का कैरस संघ? कारण स्ट्रायकर एंडला खेळणारा फलंदाज आपण पाहतोय अतुल पाटील आणि नॉन स्ट्रायकर एंडवरती फलंदाज राज पाटील, दोन्ही पाटील बंधू सुरेख ताकद दाखवून दिले. कैरस संघाची ताकद, मनगडातली ताकद, विश्वासाची ताकद. धन्यवाद डीजे मास्टर. धावसंख्या जाऊन पोहोचले ती तब्बल 52 वरती आणि विजयासाठी मात्र 4 चेंडू 16 धावांची गरज. 16 वरीस धोक्याचा असतो आणि सत्य पाहतोय पण अकलेचा वापर केला. चेंडू वनभाव चौकार तडम्या दिशेत होत. धन्यवाद डीजे मास्टर. चैताच्या नैया दिशे नेकेच म्हणजे गुढीपाडव्याचा मुहूर्त. या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती कोण हसणार कोण रडणार या सामन्यामध्ये येणारे 3 चेंडू 12 धावांची गरज. कैरेस संघ चांबारली संघ कोण जिंकणार कोण हरणार? सुरेख फटका पाहतोय, सुरेख वनबाऊस चौकार. 2 चेंडू 8 धावांची गरज. काटकी टक्कर आहे. खरा विश्वास, हा विश्वास कैरेस संघाने दाखवून दिला. 6 चेंडूंमध्ये 36 धावा करण्याचा विश्वास. अतुल जांभळे कुठे चुकी करताना दिसलाय. ऋतुराज चालके कुठे चुकी करताना दिसलाय. रजत मुंडे कुठे चुकी करताना दिसलाय, ती म्हणजे गोलंदाजीच्या बाबतीत. सुरेख अक्कल वापरले, सनसनी केस. पुन्हा एकदा वनबाऊस चौकार. धन्यवाद धन्यवाद डीजे मास्टर. धन्यवाद. 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी 4 धावसंख्येची गरज आहे. सामना जर का बरोबरी सुटला, कैरेस संघाने मात्र नाणेफेक जिंकले म्हणजे जर का कैरेस संघाने 3 जरी धावा केल्या तरी सुद्धा कैरेस संघ जिंकू शकतो. 1 चेंडू 3 धावसंख्येची गरज आहे. पु ल देशपांडे नेहमी म्हणतात की सीधी बात नो बकवास. 1 चेंडू 3 धावांची, बरोबरीसाठी 3 धावांची गरज आहे. परंतु रिया 11 चांबारली संघ क्षेत्ररक्षण करतोय. फलंदाजाने मात्र आतापर्यंत 3 चौकार मारले. चौकार हॅट्रिक निश्चितच मारले आणि त्या चौकार हॅट्रिक साठी सन्माननीय राजेदादा लाड याच्याकडून 500 रुपयांचं मला वाटतं पारितोषिक आले. त्यांचं